नमस्कार. आज आपण आलेलो आहे शेलारवाडी लेणं पाहण्यासाठी. शेलारवाडी बावधन या ठिकाणचं लेणं पाहण्यासाठी. पाठीमागच्या बाजूस पाहू शकतो हे आहे शेलारवाडी बावधनचं लेणं. समोरच्या बाजूस पाहिलं तर ते आहे बावधन गाव व या ठिकाणी आहे व्याजवाडी आणि व्याजवाडीच्या वरच्या बाजूस आहे आपला किल्ले वैराटगड. किल्ले वैराटगडाच्या थोडं पश्चिम बाजूला या ठिकाणी लेणं पाहायला भेटत आहे. या शेलारवाडी गावात आल्यानंतर या ठिकाणी असा रोड आहे. या रोडने आपण कॅनॉलपर्यंत आपली गाडी घेऊन येऊ शकतो व गाडी घेऊन आल्यानंतर या ठिकाणी आपणाला हे सुंदर लेणं पाहायला भेटत आहे. सिंगल लेणं आहे. या ठिकाणी बाजूला पाण्याचा सोर्स काही आपणाला दिसत नाही, परंतु लेणं व्यवस्थित आहे. परंतु या ठिकाणी येण्याचा मार्ग जो आहे खडतर आहे, त्यामुळे हे लेणं पाहण्यासाठी येत असताना सावधगिरीने यावे ही एक विनंती. व आपल्यासोबत ग्रुप असेल तर व्यवस्थित होईल. असा पाहू शकतोय हा भाग या ठिकाणी पाहायला भेटत आहे. हा दरवाजा खालचा भाग असा सिंगल लेन आहे, कोरीव लेन आहे. व या ठिकाणावरून आपणाला सोनजाईचा डोंगर, या ठिकाणी बावधन गावात डोंगरावर भैरवनाथाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सुद्धा लेणं आहे. तसेच सोनजाईवर लेणं आहे. तसेच पांडवगडावर सुद्धा लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणावरून होतं. पाल्पेश्वरच्या लेण्याजवळ आहेत. तसेच शिरगावचं लेणं जे आहे तेही आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटतं. असा खूप मोठा परिसर, ऐतिहासिक परिसर या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे. असा हा ऐतिहासिक वारसा आज आपण पाहायला आलेलो आहे. आज तारीख आहे 2 जानेवारी 2024. या दिवशी आज आपण लेणं पाहायला आलेलो आहे. काल आपण वैराटगड किल्ला केला नवीन वर्षाच्या निमित्ताने व आज आपण हे लेणं आपण करत आहोत. या ठिकाणी आज जाण्यासाठी थोडंसं ओला भाग आहे असा पाहू शकतो, त्यामुळे आपण व्यवस्थित हे लेणं पाहू नाही शकत. उन्हाळ्याच्या दिवसात पुन्हा येऊ या ठिकाणी. हा रस्ता आहे व्याजवाडी कडेगाव व हा जो रोड आहे तो आहे बावधनवरून आपण आलेलो आहे. व या ठिकाणी पाहिलं तर आपणाला शेलारवाडीचा बोर्ड लिहिलेला आहे व या शेलारवाडीच्या वरती आपणाला आता लेणं पाहण्यासाठी जायचं आहे. एक अर्धा तासाची चढाई आहे. आपण वैराटगडाच्या पायथ्याला हे लेणं आहे, तोही तुम्हाला वैराटगड दाखवतो. तर चला पाहू. शेलारवाडी बावधन या गावातून आपण असा कॅनॉल आहे. या कॅनॉलच्या रोडला आल्यानंतर या ठिकाणी आपणाला आता हा तारेचा पोल गेलेला आहे वरील बाजूस. त्या वरील बाजूच्या पोलने आपणाला गेल्यानंतर या ठिकाणी 1, 2, 3 आणि ह्या 3 नंबरच्या डोंगराच्या वरच्या बाजूस एक अपरिचित असं लेणं आहे. शेलारवाडी लेणं याला किंवा बावधनचं लेणं आपण बोलू शकतो. किसनवीर कॉलेजच्या बॅक साईडला एका डोंगरावर एक लेणं आहे, तेही पाहणार आहोत. त्या वरील बाजूस आता शोधायचे. वर गेल्यानंतर आपणाला आपण आताशी गावातील लोकांनी सांगितलेलं आपणाला त्या हिशोबाने चाललेलो आहे. लेणं कुठे येते आता शोधू. लेण्याच्या शोधात जाऊ. या ठिकाणी नाही. वरील बाजूस नाही पाहिला. आता पुढील बाजू जाऊ. पायवाट तर पाहायला भेटत आहे व्यवस्थित. या कडेला लेणं असण्याची शक्यता आहे. तर चला पाहू. असू शकतो या ठिकाणी लेणं, नसेल तर पुढं पाहू. फायनली आपण त्या लेण्यापाशी
पोचलेलो आहे. हे पाहू शकतोय समोरच्या बाजूस ते लेन आहे. तर चला पाहू. फायनली आपण त्या लेण्यापाशी पोचलेलो आहे. हे पाहू शकतोय या ठिकाणी असं लेणं पाहायला भेटत आहे. सिंगल लेन आहे. हे पाहू शकतो असा लेण्याचा भाग. हा बाजूचा भाग लेण्याचा असा पाहायला भेटत आहे. आतील बाजूस या ठिकाणी असं लेणं पाहायला भेटत आहे आपल्याला. पांडव लेणं बोलतात याला, पांडवकडा लेणं. व्यवस्थित आलेलो आहे आपण या ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांना विचारून. या ठिकाणी येण्याची खूण म्हणजे एक पोल आहे, लाईट गेलेली आहे. त्या पोलच्या बरोबर तिसरा डोंगर. या ठिकाणी आल्यानंतर थोडासा पावसाच्या दिवसात नाही येऊ शकत कारण हा धबधबा इथं मोठा आहे. या धबधब्याच्या बाजूला हा लेणी परिसर आहे. त्याच्यामुळे पावसाचे दिवस सोडून अगदी जानेवारी महिन्यानंतर या ठिकाणी आला तर तो काळ सर्वोत्तम राहील. कारण झाडी खूप आहे, गवत आहे, निसरड आहे व हा पॅच आहे तो जरा पावसाच्या दिवसात तर खूप रिस्की आहे. दुसऱ्या बाजूनी याही बाजूने असू शकतो मार्ग, परंतु समोर पाहू शकतो झाडी गवत जास्त आहे. त्याच्यामुळे आपण या अशा कड्यातल्या मार्गाने आलेलो आहे. जाताना आपण तुम्हाला व्यवस्थित हा मार्ग मी दाखवतो. येताना मी रिस्क नव्हती घेतली त्यामुळे बंद केला होता आपण शूटिंगचा भाग. आता पुन्हा आपण तो भाग पाहू. तर चला, आपण आता लेणं पाहिलेलं आहे व लेणं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला अतिशय सावध जायचं आहे कारण रस्ता पहिला तर पूर्ण निसरड आहे. हे पाहू शकतो असं लेणं आहे. हे पाहू शकतो लेणं असं आहे. त्या ठिकाणावरून जागा कमी असल्यामुळे व्यवस्थित घेता येत नाही व लेणं पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. धन्यवाद. व्हिडिओ आता या ठिकाणी थोडासा जरूर पहा. पाहू शकतो हा धबधबा आहे व या धबधब्याच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला समोरच्या बाजूस लेणं पाहायला भेटत आहे. लेण्याच्या बाजूला हा कोरीव भाग नाही, हा नॅचरल भाग आहे. परंतु हे जे लेणं आहे हे पूर्ण कोरीव आणि व्यवस्थित आहे. हे पाहू शकतो असा या ठिकाणी गळीचा रस्ता आहे. या गळीच्या रस्त्याने आपल्याला आता खाली उतरायचं आहे व हा जो पुढचा पॅच आहे थोडासा अवघड आहे. त्या ठिकाणावरून सावधगिरीने जावं लागणार आपल्याला. अतिशय सावध उतरायचं आहे. या ठिकाणावरून हा पॅच पाहू शकतो. या ठिकाणी आता असा अवघड आहे. हा या भागातून उतरायचं आहे आपल्याला. जोपर्यंत लेण्याच्या आपण तोंडापाशी जात नाही तोपर्यंत आपल्याला लेणं पाहायला भेटत नाही. आता गवत खूप आहे त्यामुळे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नका. आतासुद्धा जानेवारी महिन्यातसुद्धा अगदी फेब्रुवारी महिना किंवा हे गवत जाळल्यानंतर या ठिकाणी आला तर व्यवस्थित होईल. चढाई काय जास्त वेळ लागत नाही, अर्धा तास पुरेसा होऊन जाईल. परंतु अडचण आहे त्याच्यामुळे सावध फेब्रुवारी मार्च महिन्यानंतर आला तर योग्य होईल. ठिकाणचा असा हा अवघड कातळ टप्पा पार करून आपण त्या लेण्यापर्यंत पोहोचून जातो. जर यायचे असेल तर गावात चौकशी करून आला तरच हे लेणं आपल्याला सापडेल किंवा शोधता येईल. हे पार्किंग केल्यानंतर आपण हे पोल आहेत, या पोलच्या दिशेने आपण वर आल्यानंतर लेफ्ट साईडला वळल्यानंतर हा एक डोंगर आहे, त्याच्या बाजूला दुसरा डोंगर, तिसरा डोंगर आणि हा जो चौथा दिसत आहे तो पांडवकडा धबधबा आहे बोलतात तिथं. तर त्या ठिकाणी आलो आपण तर त्या लेण्यापर्यंत पोहोचून जातो. फक्त आपण आल्यानंतर या ठिकाणी हे जे पोल आहेत ते लक्षात ठेवावे व पोलच्या वर आल्यानंतर कड्यापाशी आल्यानंतर
चौथा डोंगर हा फक्त लक्षात ठेवा. आता आलेलो आहे समोरच्या बाजूस त्या ठिकाणी आपलं लेणं आहे. लेणं पाहून आपण आता खाली आलेलो आहे. साधारण आपणाला लेणं पाहण्यासाठी 1 तासाची वेळ गेला. चढायला 25 मिनिट आणि लेणं पाहायला 10 ते 15 मिनटं पुरेसे होऊन जातात. खाली येण्यासाठी 10-15 मिनिट असा हा आपला ट्रेक पूर्ण यशस्वी झालेला आहे. लेणी पास जात असताना या ठिकाणी पाहू शकतो आपण ड्रॅगनची शेती, ड्रॅगन फ्रूटची शेती या ठिकाणी केली जाते. अप्रतिम नजारा पाहू शकतो. व वरील बाजूस आपलं लेणं हे पाहू शकतो. या ठिकाणी ड्रॅगनची शेती केली जाते व असा रोड आहे शेलारवाडीतून येण्यासाठी. शेलारवाडीतून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी आपण हा जो रोड गेलेला आहे तो गेलेला आहे लेण्याकडे व हा जो रोड गेलेला आहे तो बावधनकडे गेलेला आहे. ह्या रोडने जायचं नाही आपणाला. या ठिकाणापासून फक्त 2च मिनिटात आपण त्या कॅनॉलपर्यंत पोहोचून जातो व कॅनॉलपाशी पोहोचल्यानंतर आपण त्या लेण्याला जायला 20 ते 25 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते. व असा हा आपणाला आता या ठिकाणावरून असंच बावधनला जायचं आहे. शेलारवाडी बावधन या लेण्याचा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व आपल्या मित्रपरिवारांना जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा भेटते. तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.